7 जुलै 1999 मध्ये डेव्हिड वॅपलरनी मॅकडोनल्ड मधून एक बर्गर विकत घेतला आणि त्याला एका डब्यामध्ये पॅक करून 25 वर्ष ठेवला, बिल पण सोबत ठेवलं. आणि जेव्हा 25 वर्षानंतर त्या बर्गरला काढण्यात आला तेव्हा तो बर्गर जसाचा तसा होता, फक्त त्याची स्मेल थोडी चेंज झाली असेल तर झाली असेल. पण तुम्ही विचार करा की तब्बल 25 वर्ष ठेवल्यानंतरही त्याला काहीच नाही झालं, तर त्यामध्ये किती केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जात असेल की लोखंड पण विघडून जात. जर तुम्ही माणसाला जमिनीच्या अंदर काढला ना तर त्याची हड्डी पण विघडून जातो. पण या बर्गरला कोणत्याच बॅक्टेरियानी खाल्लं नाही आणि याच बर्गरला तुम्ही आणि तुमच्या परिवाराला मोठ्या खुशीने खाऊ घालता. युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहम मध्ये एक केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते. त्यांनी मॅकडोनल्ड मधून एक बर्गर विकत घेतला एक्सपेरिमेंट करण्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये. म्हणजे ते हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की जेव्हा आपण जेवण करतो ना तेव्हा जे अन्न पचवण्यासाठी कामी येतो ना ते हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, जे एवढं खतरनाक असतं की ते तुमच्या हातावर जर टाकलं चमड्यासोबत हड्डी पण विघडून जाणार. तर त्या बर्गरला त्यांनी हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये 3 घंट्यासाठी ठेवलं आणि 3 घंट्यानंतर जेव्हा जाऊन बघतो तेव्हा ते ऍसिड पूर्णपणे काळं झालं, पण बर्गर पूर्णपणे विघडला नाही. म्हणजे आता तुम्ही विचार करा, एवढं खतरनाक ऍसिड असून सुद्धा ते विघडलं नाही आणि तोच बर्गर तुम्ही खाता.